नामदेव महाराज अत्यंत श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले. मोठा कपड्याचा व्यापार होता. पण पांडुरंगाच्या भक्तीची ओढ लागली आणि संसाराकडे दुर्लक्ष झालं. व्यवहाराची सरळे मात, अखंडित अनुसंधान. जे नामदेवराय अति श्रीमंत होते त्यांच्यावर अशी परिस्थिती आली. सोंबाचा करदोरा रक्ताची लंगोटी, नामा वाळवंटी भजन करी. 14 माणसांचं कुटुंब होतं नामदेवरायांच्या घरात. 14. पण आता खायला मिळेना झालं. अत्यंत दारिद्र्य आलं. अत्यंत. आपल्या हाताने आपलं दिवाळं काढून घेतलं. दिवाळं निघणं वेगळं आणि काढून घेणं वेगळं. महाराजांचं दिवाळं कोणी काढलं नाही. महाराजांनी हाताने सगळं दिवाळं करून घेतलं. दारिद्र्य प्राप्त झालं. नामदेवरायांच्या पत्नी राजाई आणि परिसा भागवताची पत्नी कबलजा एकदा चंद्रभागेच्या तीरावर धुण्याकरता आल्या. आपल्याला माहिती 2 महिला एकत्र आल्या आणि गप्प बसल्या. जगातला 8वं आश्चर्य आहे ते. धुणं धुवायला गेल्या आणि परिसा भागवताच्या पत्नीने सांगितलं, राजाई तुझ्या मालकाला सांग, अगं त्या पांडुरंगाचं भजन करून कोणाचं चांगलं झालं. ज्यांनी तुकाराम महाराजांना भिकेला लावलं ते तुझ्या मालकाला कसं श्रीमंत ठेवतील. अरे देवाची तर खुणा आल्या ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराच्या. सांग त्याचा नाद आणि छंद सोडून दे. तिने सांगितलं. त्यांनी शपथ घेतली, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव. ते पांडुरंगाची भक्ती सोडणार नाही. मग मी सांगते तसं कर. आपण मैत्रिणी आहोत, एकमेकाला मदत केली पाहिजे. हे बघ, माझे मालक रुक्मिणी साहेबांचे भक्त असल्यामुळे त्यांनी रुक्मिणी साहेबांनी प्रसन्न होऊन त्यांना परीस दिला. परीस का जो लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं. मी 2 तासाच्या मुदतीत करता तुला परीस देते, घरी जा. जेवढं काही लोखंड आहे त्याला स्पर्श कर, तुझी परिस्थिती बदलून जाईल. माझा ऐक. राजाने परीस घेतला आणि घरी आणला. जेवढं काही लोखंड होतं त्याला पटापट लावल्याबरोबर लोखंडाचं सोनं झालं. बाजारात नेलं, विकलं, काही सामुग्री आणली आणि सुंदर पुरणपोळीचा नैवेद्य जेवण बनवलं. पांडुरंगाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवला. नामदेवराय रावळातून आले आणि जेवण्याकरता बसले. रोज कन्या खायला मिळत होत्या. ही पुरणपोळी, सोन्याची ताटण वाट्यान बदल झाला कसं काय? राजाई काय माहेराहून घेऊन आली काय? काहीच आणलं नाही. मग अचानक बदल कसा काय? माझी मैत्रीण आहे ना परिसा भागवताची पत्नी, मला 2 तासाच्या मुदतीकरता परीस दिला होता. मी सगळं घरामध्ये सोनं करून घेतलंय. तुम्ही खुशाल भजन करा, आता काही चिंता नाही. नामदेवरायांनी सांगितलं, मला दाखवशील का परीस? उतरंडीमध्ये ठेवलेला राजांनी परीस आणला, नामदेवरायांच्या हातात दिला. नामदेवरायांनी परीस उचलला आणि चंद्रभागेच्या पाण्यातच फेकून दिला. कुठून दुर्बुद्धी आठवली तुला हे? अरे प्रपंच आणि परमार्थ एका ठिकाणी राहत नाही. एक म्यान में 2 खडग सुना न देखा कान. जसं एका म्यानं 2 तलवारी राहत नाही, तसं प्रपंच आणि परमार्थ होतच नाही. हरिधरीला म्हणे दिले संसाराशी पाणी. माझा परीस मला द्या. मी फेकून दिला म्हणाले. अरे सोन्याच्या मोहापायी परीस लपवून ठेवला. लाज वाटली पाहिजे विष्णुदास. वारकऱ्यांनी खोटं बोलावं. ए नामा, माझा परीस जर मला दिला नाही तर हा ब्राह्मण तुझ्या दरवाजात आत्मदहन करीन. ब्रह्महत्येचं पातक लागेल तुला. खूप शिव्या दिल्या परिसा भागवतांनी, खूप शिव्या. शेवटी नाईला झाला. नामदेवरायांनी सांगितलं, परीसच पाहिजे ना? हो मग चला माझ्या बरोबर. कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटात. नामदेवरायांनी परिसा भागवताला चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं. पुंडलिकाच्या पाठीमागे नामदेवराय उभे राहिले. चंद्रभागेच्या वाळवंटात हात घातला आणि ओंदळवळ खडी घेतले. परिसा, ओंदळीतल्या कोणत्याही खड्याला जरी तुम्ही लोखंड लावलं ना, हे परीस झालेलं आहे. परीस त्याचं सोनं होईल. खरं वाटलं नाही परिसा भागवतांना. जानव्याला चाव्याचा घोस होता. एक लोखंडाची चावी काढली. नामदेवरायांच्या ओंदळीतला एक खडा घेतला आणि खडा लोखंडाच्या चावीला लावल्या बरोबर ती चावी सोन्याची झाली. दरून अंगाला घाम आला परिसा भागवताच्या. परीस फेकून दिला आणि मग विचार केला, एक परीस मला मिळाला होता तो फेकून दिला तर मी किती शिव्या दिला नामदेवरायांना. ज्यांचं सामर्थ्य, ज्यांच्या हाताचा स्पर्श चंद्रभागेच्या वाळवंटाला लागला तर वाळवंट परीस झालं. ही संतांची श्रीमंती.